दोस्तों नमस्ते, सिटी लाइव के आज के एपिसोड में मैं चंदन नारायण आपका स्वागत करता हूं। दोस्तों आइए आज बात करते हैं उल्लासनगर महानगर पालिका की प्रभाग समिति 1 के अधिकारी अजय साबले जी के बारे में। अजय साबले जी प्रभाग समिति 1 के अधिकारी होने के अलावा काफी वक्त से उल्लासनगर महानगर पालिका का PRO विभाग भी संभाल रहे हैं, पर हाल ही में एक राजकीय पक्ष के नेता द्वारा उनकी कार्यक्षमता और कार्यशैली को लेकर कई सवाल उठाए हैं, जिसमें प्रमुखतः प्रभाग समिति 1 के अंतर्गत अवैध बांधकाम, फिर वो TG हो या फिर अवैध RCC, हाल ही में इस क्षेत्र में ऐसे अवैध बांधकामों की बाढ़ सी आई हुई है। आइए सुनते हैं मेनुद्दीन शेख जो कि मनसे के एक नेता है, उनका क्या है कहना। शासनाकडून आलेले प्रतिनियुक्तीवर आलेले अजय साबळे हे प्रभाग समिती 1 मध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत। शासनाकडून आलेले अधिकारी आमच्या प्रभाग समितीमध्ये आले याचा आम्हाला खूप आनंद झाला, परंतु हे साबळे साहेब त्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा विषय असू द्या, धोकादायक झाडांच्या फांद्या असू द्या, धोकादायक मालमत्ता असतील त्यांना नोटीस द्या, त्यांना डिमॉलिश करा, असं आम्ही त्यांना वारंवार निवेदन देतो, परंतु त्या कोणत्याच समस्येकडे त्यांचं लक्ष नसतं। त्यांचं भाऊ मी कारवाई करतो, कारवाई करणार आहे, कारवाई 100% करू असं ते आम्हाला सांगतात, पण कारवाई काही करत नाहीत। डीमार्ट ते खेमानी हा 120 फुटांचा DP उल्हासनगर महानगरपालिकेच्या DP मध्ये तो मंजूर रस्ता आहे। त्या रस्त्यावर तो रस्ता 120 फुटांचा असताना त्या रस्त्यावर रस्त्याच्या मध्यभागीच मध्यप्रदेश म्हणता येईल RCC पद्धतीचं अनधिकृत बांधकाम सुरू आहे। तसेच प्रभाग समिती क्रमांक 1 मध्ये सर्रासपणे अशा RCC बांधकाम सुरू आहेत आणि त्या सर्व बांधकामांकडे बांधकामाची माहिती अजय साबळे यांना असताना सुद्धा अद्यापर्यंत त्यांना नोटीस सुद्धा दिली गेली नाही आणि आपण त्यांच्या निदर्शनास आणून देतो की साहेब हे चुकीचं चालू आहे, तुम्ही कारवाई करा, किंवा या रस्त्यावरील खड्डे असतील, ज्या काही समस्या असतील प्रभागातल्या प्रभाग समितीमधल्या अशा कोणत्याच समस्येकडे ते लक्ष देत नाहीत। ते सामान्य गरीब समजा फुटपाथवर कोणी बसलेला असेल, भाजीवाले भाजी विकत असतील, त्यांना त्रास देतात, त्यांना हुसकवतात, त्यांना त्रास दिला जातो, त्यांना उठवून लावतात, त्यांचे झोपडे उद्ध्वस्त करतात, परंतु धंदानिकांचे जे RCC मोठ्या 3-4 माळ्यांचे RCC असतात त्या RCC वर कसली कारवाई होत नाही। श्री अजय साबळे हे शासनाकडून आलेले अधिकारी आहेत, त्या गोष्टी तरी त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की मी शासनाकडून आलेलो आहे, मला या चुकीच्या गोष्टींच्या विरोधात काम करायचं आहे। त्यांना ते काहीच कळत नाही, त्यांच्या निदर्शनास येतही नाही आणि ते ऐकूनही घेत नाही कोणाचं। महाराष्ट्र शासनाकडून आलेले अधिकारी, मंत्रालयातून आलेले अधिकारी, त्यांना ते जर कोणाच्या दबावाखाली काम करत असतील तर मग संपला विषय, मग शहरात कोणती कामं होणारच नाहीत आणि मग सामान्य नागरिकांनी त्यात मागायचे कोणाकडे। सन्माननीय आयुक्त मॅडम हे म्हणजे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, ते IAS अधिकारी आहेत, त्यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष द्यावे आणि समजा अनधिकृत बांधकामाचा विषय असेल, रस्त्यावरील खड्ड्यांचा विषय असेल, ज्या काही जनसामान्य भेडसावणाऱ्या समस्या असतील त्या समस्या सोडवणाऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली पाहिजे। त्या समस्या बघून डोळेझाक करणारे अधिकारी या प्रभाग समितीमध्ये चालणार नाहीत आणि समजा असे अधिकारी ते आपल्या कर्तव्यात ते कसूर करत असतील तर अशा अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या पद्धतीने धडा सुद्धा शिकवू। तो दोस्तों सुना आपने मेनुद्दीन शेख ने किस तरीके से अजय साबले जी के ऊपर सवाल उठाए हैं। बाकी रहा सवाल उल्लासनगर में अवैध बांध कामों का, तो शायद उल्लासनगर महानगर पालिका की हर प्रभाग समिति के अंतर्गत धड़ल्ले से आज के समय में अवैध बांधकाम निरंतर जारी हैं और ऐसा लग रहा है कि इन पर अंकुश कोई लगाना ही नहीं चाहता। कहीं ऐसा ना हो कि उल्लासनगर के पूर्ण विकास के लिए राज्य सरकार द्वारा पारित डेवलपमेंट प्लान को ही कहीं खारिज न कर दिया जाए, क्योंकि वास्तुस्थिति यह है कि अनौपचारिक तरीके से डेवलपमेंट प्लान की मान्यता आखिर यहाँ मानता ही कौन है। अवैध बांधकाम और डेवलपमेंट प्लान की कई जगह उड़ाई हुई धज्जियों पर खबर देखने के लिए जुड़े रहिए सिटी लाइव के साथ। धन्यवाद।